नमस्कार मित्रांनो, मी सी शंतनू बागवे. तर आजचं डिस्कशन कशाबद्दल? तर आजचा व्हिडिओ करण्यामागचं कारण असं होतं की अगदी लॉकडाऊन जेव्हापासून सुरू झाला तेव्हापासून असं ऑब्झर्व केलं मी की बरेच मराठी तरुण आणि बरीच मराठी मंडळी स्वतःचा उद्योग सुरू करायचा किंवा स्वतःचा काही बिझनेस सुरू करायचा विचार करू लागले. बऱ्याच जणांनी त्यांचे स्वतःचे बिझनेसेस सुरू केले आणि अगदी सक्सेसफुली त्यांनी ग्रोही केले. बऱ्यापैकी त्यांनी त्यांचा बिझनेस वाढवला देखील. आणि अर्थातच म्हणजे मराठी तरुणांना असं स्वतःचा उद्योग करताना आणि स्वतःचा बिझनेस करताना बघून फारच अभिमान वाटतो. इनफॅक्ट आय एम व्हेरी शुअर की आत्ताही तुमच्यापैकी बरेच हजारो मराठी तरुण असे असतील की ज्यांना स्वतःचा काही बिझनेस सुरू करायचा आहे की स्वतःचं असं काहीतरी करायचं आहे, त्यांना फक्त नोकरी नाही करायची. तर मी विचार केला की मागील काही महिन्यामध्ये म्हणजे अगदी 7-8 महिन्यात एक मिनिमम 15 ते 20 जण माझ्याकडे आले. 15 ते 20 मराठी तरुण मी एक कन्सल्टंट असल्यामुळे माझ्याकडे ॲज अ कन्सल्टन्सी किंवा गायडन्स म्हणून आले की त्यांना त्यांचा बिझनेस सुरू करायचा होता. तो बिझनेस कसा सुरू करायचा, बिझनेस सुरू करण्यासाठी काय काय गोष्टी गरजेच्या आहेत, असे बरेचसे प्रश्न होते त्यांच्या मनात. आणि बऱ्याचशा काही त्यांच्या शंका होत्या. काही जणांच्या मनात काही भीती होती की अरे बिझनेस सुरू करताना माझं नुकसान तर नाही ना होणार, मी कुठले टॅक्सेस भरले पाहिजेत, मला एखादा माझ्याकडून कंप्लायन्स राहून नाही ना जाणार. तर बरेच त्यांचे स्वतःच्या काही गोष्टी होत्या, काही एक्सपिरियन्सेस होते. तर हे जे त्यांच्यासोबत काही डिस्कशन झालं आणि त्याचप्रमाणे मागील काही वर्षात जी मी काही स्टार्टअप्सना, नवीन बिझनेसेसना जी काही कन्सल्टन्सी दिली, तर ह्या सगळ्याचा विचार करून मी म्हटलं की तुमच्यापैकी कित्येक जण जे आता स्वतःचा बिझनेस सुरू करायचा विचार करतायत त्यांच्याशी ही गोष्ट शेअर करूया. ॲज इफ तुम्ही माझ्याकडे कन्सल्टन्सीला आल्यानंतर मी तुमच्यासोबत जे काही अर्धा तास 15 मिनटं आपण जे डिस्कशन केलं असतं ते मी म्हटलं की यूट्यूबद्वारे आज आपण सगळ्यांशी शेअर करूया. आय होप की तुम्हाला ते म्हणजे इट विल हेल्प यू, तुम्हाला ते गाईड करेल आणि तुम्ही तुमचा स्वतःचा बिझनेस सुरू करून तुम्ही तो मोठा कराल. ठीक आहे, तो आपण सुरू करूया. तर आपण आधी असा विचार करूया की जेव्हा माझ्याकडे काही नवीन मंडळी येतात तर त्यांच्या मनात काही मिसकन्सेप्शन्स असतात, काही चुकीचे समज असतात बिझनेस सुरू करण्याबद्दल. तर त्याच्यातला एक पहिला समज असा आहे की माझ्याकडे लोक येतात आणि अगदी असं इझिली म्हणतात की अरे मला ना नवीन बिझनेस सुरू करायचा आहे आणि मला कंपनी फॉर्म करायची. आता ते असं बऱ्याच लोकांकडे जातात आणि सांगतात की मला कंपनी फॉर्म करायची आहे आणि मग ते प्रायव्हेट लिमिटेड कंपनीज, पार्टनरशिप फर्म असं फॉर्म करतात. तर मला मुळात तुम्हाला सर्वात आधी हे सांगायचं आहे की जेव्हा तुम्हाला तुमचा बिझनेस सुरू करायचा असतो तेव्हा टेक्निकली तुमचं आत्ताचं जे इन्कम टॅक्सचं पॅन असेल आणि तुमचं आत्ताचं जे सेव्हिंग बँक अकाउंट असेल, ह्या 2 गोष्टी पुरेशा आहेत तुमचा बिझनेस सुरू करायला. असं अजिबात नाही आहे की तुम्हाला एखादी नवीन बिझनेस एंटिटी फॉर्म करावी लागते किंवा तुम्हाला नवीन बँक अकाउंट ओपन करावा लागतो, असं अजिबात नाही आहे. जर का तुम्हाला तुमच्या इंडिव्हिज्युअल नावाने, म्हणजेच टिपिकली त्याला प्रोप्रायटरशिप असं म्हणतात, बिझनेस सुरू करायचा असेल तर तुमचं पॅन कार्ड आणि तुमचं सेव्हिंग्ज बँक अकाउंट ही पुरेसं आहे तुम्हाला बिझनेस करायला. तुम्ही फक्त या 2 गोष्टी वापरून तुमचा बिझनेस अगदी इझिली सुरू करू शकता. आता तुम्ही म्हणाल की नाही, मला माझ्या ना इंडिव्हिज्युअल नावाने बिझनेस नाही सुरू करायचा आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी म्हणेन की मला शंतनू बागवे या नावाने नाही, तर मला असा बिझनेस शंतनू ट्रेडिंग कंपनी, शंतनू कन्सल्टन्सी, शंतनू अँड असोसिएट्स असं काहीतरी एक वेगळं नाव द्यायचं आहे किंवा अगदी वेगळंच मला काहीतरी नाव द्यायचं आहे, XYZ अँड असोसिएट्स असं नाव मला द्यायचं आहे. तर मग मला जर का वेगळ्या नावाने बिझनेस सुरू करायचा आहे तर मग मला बँक अकाउंटही त्या नावाने लागेल, मला काहीतरी दुसरा बिझनेस प्रूफ लागेल. तर मग तेव्हा काय करायचं? तर अगेन लेट मी टेल यू गाईज की अगदी सोपं आहे की तुम्हाला दुसऱ्या नावाने जरी बिझनेस सुरू करायचा असेल तर तुमच्या इंडिव्हिज्युअल पॅन कार्ड व्यतिरिक्त दुसरी एक गोष्ट गरजेची आहे, ती म्हणजे करंट अकाउंट. आणि करंट अकाउंट ओपन करायला तुम्हाला जास्त काहीही करायची गरज नाही आहे. तुम्हाला तुमच्या नेहमीच्या बँकेत जायचं आहे आणि त्याला सांगायचे की मला माझ्या नावाने प्रोप्रायटरशिप म्हणून एक दुसरं बँक अकाउंट ओपन करायचं आहे आणि त्या करंट अकाउंटचं नाव तुम्हाला जे हवं असेल, जसं मी म्हटलं की शंतनू ट्रेडिंग कंपनी या नावाने मला अकाउंट ओपन करायचं आहे, तर त्या नावाने करंट अकाउंट ओपन करण्यासाठी काय डॉक्युमेंट्स लागणार ते सांगा. ते तुम्ही अगदी इझिली देऊ शकाल आणि तुमच्या नावाने तुमच्या एका नवीन बिझनेसच्या नावाने करंट अकाउंट इझिली तुम्ही ओपन केलात की तुम्ही त्या दुसऱ्या नावाने देखील बिझनेस अगदी सोप्या पद्धतीने करू शकता.
सो सर्वात पहिलं मिसकन्सेप्शन आणि एक इश्यू किंवा क्वेरी प्रत्येकाच्या डोक्यात असते ती म्हणजे बँक अकाउंट. सो आय होप तुम्हाला कळलं असेल की बिझनेस सुरू करायला तुमचं इंडिव्हिज्युअल बँक अकाउंट किंवा बिझनेसच्या नावाने एक दुसरं करंट अकाउंट अगदी सोप्या रीतीने तुम्ही ओपन करू शकता आणि तुमचा बिझनेस सुरू करू शकता. सो ही झाली पहिली गोष्ट. लेट्स स्टार्ट विथ नेक्स्ट. आता दुसरी गोष्ट सर्वात महत्त्वाची. मी तुम्हाला जसं म्हटलं की बरेच जण येतात आणि म्हणतात की मला प्रायव्हेट लिमिटेड फॉर्म करायची आहे, किंवा काही जणांचं असं म्हणणं असतं की मला ना माझ्या एका नातलगासोबत किंवा माझ्या मित्रासोबत पार्टनरशिपमध्ये बिझनेस सुरू करायचा आहे. मग ते म्हणतात की चला मला पार्टनरशिप फॉर्म करायची आहे. मग काही जणांनी असं कुठेतरी ऑनलाईन वाचलेलं असतं की मला LLP म्हणजेच लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप फॉर्म करायची आहे, किंवा मला OPC 1 पर्सन कंपनी सुरू करायची आहे, किंवा काही जण म्हणतात की मला लिमिटेड कंपनी सुरू करायची आहे. तर मुळात आधी हे समजून घ्या की बिझनेस सुरू करायला प्रायव्हेट लिमिटेड, LLP, OPC हे कुठलेही फॉर्म्स मॅन्डेटरी नाही आहेत. की तुम्हाला बिझनेस सुरू करायचा असेल तर तुम्हाला या 4 पैकी एखादी लिगल एंटिटी फॉर्म करावीच लागेल असं अजिबात नाही आहे. अर्थातच तुमच्या गरजेप्रमाणे ह्यापैकी एखादी एंटिटी सिलेक्ट करणं म्हणजे प्रायव्हेट लिमिटेड, पार्टनरशिप फॉर्म, LLP, OPC हे गरजेचं आहे. तर ह्याच्यासाठी यापैकी कुठली एंटिटी सिलेक्ट करायची प्रॉब्ली ह्याच्यावरती ना आपण एक वेगळं डिस्कशन करू. मी एक वेगळा व्हिडिओ अपलोड करेन ज्याच्यात मी ह्यापैकी प्रत्येक फॉर्म म्हणजे प्रत्येक जो लिगल फॉर्म आहे त्याचे काही फायदे आणि अर्थातच त्या फायद्यांसोबत प्रत्येक लिगल फॉर्मचे काही गैरफायदे देखील आहेत. म्हणजे काही असे इश्यूज देखील आहेत की जे तुमच्या बिझनेसला सुटेबल नाही आहेत. मग तेव्हा तुम्ही ते करणं ॲडवायजेबल नाही आहे. सो ह्याच्यावरती आपण एक वेगळा व्हिडिओ करू. तुर्तास तरी तुम्हाला मी एवढंच सांगेन की नवीन बिझनेस सुरू करताना तुमच्या गरजेप्रमाणे यापैकी एखादा लिगल फॉर्म सिलेक्ट करा आणि अगदी विचारपूर्वक ते सिलेक्ट करून नंतर फॉर्म करा. घाई गडबडीने असं नका करू की अरे चला प्रायव्हेट लिमिटेड कंपनी फॉर्म करून टाका, LLP फॉर्म करून टाका, असं अजिबात नका करू. कारण की काय तुम्हाला LLP फॉर्म करणं किंवा प्रायव्हेट लिमिटेड किंवा कुठलाही नवीन लिगल फॉर्मने तुमचा बिझनेस सुरू करणं मे बी तुम्ही काही पैसे खर्च करून सुरू तर कराल पण ते नंतर बंद करणं आणि त्याच्याशी रिलेटेड कंप्लायन्सेस करणं हे त्रासदायक ठरू शकतं. सो दुसरी गोष्ट तुम्हाला कळली असेल की कुठला लिगल फॉर्म त्यात लिगल फॉर्ममध्ये अजिबात मॅन्डेटरी नाही आहे त्याला जाणं. आणि जर का तुम्हाला त्याच्यापैकी एखादी गोष्ट सिलेक्ट करायची आहे तर ते विचारपूर्वक डिसाईड करा की काय महत्त्वाचं आहे, काय गरजेचं आहे आणि मगच फॉर्म करा. आता तिसरी गोष्ट आणि तिसरं सर्वात मोठं कन्फ्युजन सगळ्यांच्या बाबतीत. माझ्याकडे बरेचसे जण येतात आणि म्हणतात मला बिझनेस सुरू करायचा आहे, बँकेने सांगितले की GST रजिस्ट्रेशन कंपल्सरी आहे, किंवा त्यांनी कुठेतरी ऐकलेलं असतं की GST रजिस्ट्रेशन हे कंपल्सरी आहे. आता मी तुम्हाला आधी एक स्पष्ट सांगतो म्हणजे अगदी मुद्द्याचं सांगतो की बिझनेस सुरू करायचा असेल तुम्हाला तुमचा तर GST रजिस्ट्रेशन पहिल्या दिवसापासून घेणं अजिबात मॅन्डेटरी नाही आहे. आता तुम्ही सरप्राईज असाल की हा काय म्हणतोय, पण तसंच आहे की GSTच्या कायद्याप्रमाणे जर का तुम्ही सर्व्हिस सेक्टरमध्ये म्हणजेच कन्सल्टन्सी, IT रिलेटेड काही बिझनेस असेल, सॉफ्टवेअर डेव्हलपर्स असतील तुमच्यापैकी बरेच जण, तुमच्यापैकी काही जण फोटोग्राफर असतील, काही जण ट्रॅव्हल अरेंजमेंट्समध्ये असतील, ट्रॅव्हल इंडस्ट्रीमध्ये असतील, तर एक आधी गोष्ट समजून घ्या की सर्व्हिस सेक्टरमध्ये जर का तुम्हाला बिझनेस करायचा आहे तर तुमचा सेल्स किंवा तुमचे बिलिंग, तुम्ही जे इनव्हॉइसेस रेस करणार आहात, तुमचं जे कलेक्शन होणार आहे ते जोपर्यंत 20 लाख क्रॉस नाही होत तोपर्यंत GST रजिस्ट्रेशन मॅन्डेटरी नाही आहे. आणि त्याचप्रमाणे जर का तुम्ही सर्व्हिस सेक्टर व्यतिरिक्त काही दुसरा बिझनेस करणार असाल, म्हणजे तुम्हाला ट्रेडिंग करायचं आहे किंवा दुसरा काही बिझनेस असेल, तुम्हाला इम्पोर्ट एक्सपोर्ट करायचे आहेत, तर एक समजून घ्या तुम्हाला ट्रेडिंग म्हणजे नॉन सर्व्हिस सेक्टर रिलेटेड बाकीच्या इंडस्ट्रीजमध्ये जर का तुम्हाला बिझनेस करायचा आहे तर 40 लाखाचं तुमचं कलेक्शन किंवा टर्नओव्हर होईपर्यंत तुम्हाला GST रजिस्ट्रेशनची गरज नाही. मोठं कन्फ्युजन दूर झालं असेल ना की GST रजिस्ट्रेशन नाही करायचं आहे म्हटल्यानंतर. तर हे तुम्ही समजून घ्या. आणि अर्थातच ह्याला कारण असं आहे की तुम्ही जेव्हा GST रजिस्ट्रेशन घेता म्हणजे तुम्ही अगदी नवीन बिझनेस सुरू करताय आणि बिझनेस तुमचा सेटल व्हायच्या आधी जर का तुम्ही रजिस्ट्रेशन घेतलात
तर GST रजिस्ट्रेशन घेतल्यानंतर तुम्हाला GST चार्ज करणं मॅन्डेटरी आहे. तुम्हाला GSTचे महिन्याचे 2 रिटर्न्स फाईल करणं गरजेचं आहे. GSTचं मंथली पेमेंट करणं गरजेचं आहे. GSTचं एक वार्षिक रिटर्न असतं ते फाईल करणं गरजेचं आहे. आणि मग जर का तेव्हा तुम्ही ते एकदा रजिस्ट्रेशन घेऊन जर का नाही केलात ना, तर GSTच्या लेट फायलिंग्स पिक्चरमध्ये येतात, GSTच्या पेनल्टीज येतात, GSTचा इंटरेस्ट लागतो. सो त्याच्यामुळे जर तुम्ही GST रजिस्ट्रेशन घ्यायचं डिसाईड केलात, तर मग हे एन्श्युअर करा की तुम्ही GSTचे सगळे कंप्लायन्सेस अगदी वेळोवेळी कराल. अदरवाईज तुमच्या बिझनेसपेक्षा जास्त नुकसान तुम्हाला त्या GSTच्या नॉन कम्प्लायन्सेसमुळे होईल. म्हणून GST रजिस्ट्रेशन हे पुढचं कन्फ्युजन मी तुम्हाला सांगतोय. तुम्हाला कळलंच असेल की मॅन्डेटरी नाही आहे. तुमचा टर्नओव्हर 20 लाख किंवा 40 लाखाच्या वरती गेला की GST रजिस्ट्रेशन घ्या आणि बिझनेस करा. ठीक आहे. म्हणजे काही जण असे येतात आणि सांगतात की अरे नाही, मला ना ज्या माणसासोबत बिझनेस करायचा आहे तो म्हणतोय की अरे GST रजिस्ट्रेशन घेणं कंपल्सरी आहे. तसं नका करू. म्हणजे तिकडे मी अगदी तुम्ही माझ्याशी कोणी कॉन्टॅक्ट केलं तर मी तुम्हाला GSTच्या स्पेसिफिक नोटिफिकेशन्स आणि कायद्यातील तरतुदी देईन, ज्या तुम्ही त्या माणसाला दाखवू शकता की गव्हर्नमेंटने आम्हाला दिलेली ही एक सोय आहे की 20 लाख होईपर्यंत आमच्यासारखी लहान उद्योजक जे आहेत ते GST रजिस्ट्रेशन न घेता देखील बिझनेस करू शकतात. ठीक आहे. तर हे एक मोठं कन्फ्युजन आणि मिसकन्सेप्शन लोकांच्या मनात आहे GST रजिस्ट्रेशनचं, जे मी तुम्हाला आता सांगितलेलं आहे. सो 3 गोष्टी आपण आतापर्यंत डिस्कस केलेल्या आहे. ठीक आहे. आता बँक अकाउंट झालं, लीगल फॉर्म झाला, त्याच्यानंतर GST रजिस्ट्रेशन झालं, तर अजून काय महत्त्वाचं आहे? तर अगदी फ्रँकली सांगू तर एक छोटंसं रजिस्ट्रेशन आहे जे मॅन्डेटरी आहे, ते म्हणजे प्रोफेशन टॅक्स. म्हणजे महाराष्ट्रात जर का तुम्हाला उद्योगधंदा करायचा असेल तर महाराष्ट्र सरकारचं एक छोटंसं रजिस्ट्रेशन आहे प्रोफेशन टॅक्स रजिस्ट्रेशन. ह्याच्यात अगदी तुम्हाला वर्षातून फक्त 2,500 रुपये एवढा टॅक्स भरायचा असतो. दॅट्स इट. आणि सिन्स तुम्ही तुमचा एक उद्योगधंदा महाराष्ट्रात करताय म्हणून महाराष्ट्र सरकार म्हणतं की आमचं एक रजिस्ट्रेशन घ्या, 2,500 रुपये भरा आणि तुम्ही तुमचा बिझनेस करू शकता. आता हे फक्त घेणं गरजेचं काय की इंटरनली GST डिपार्टमेंट, बँकेकडून महाराष्ट्र सरकारला काही डेटा शेअर होत असतो. तर तेव्हा ज्यांना कळणार की अरे GST रजिस्ट्रेशन नाही घेतलंय, प्रोफेशन टॅक्स रजिस्ट्रेशन नाही घेतलंय जर का, तर तुम्हाला अननेसेसरी नोटीस येईल आणि त्या 2,500 रुपयाचा फक्त एक वार्षिक कर येतो, तो नाही भरला तर उगाचच पेनल्टीज, लेट फायलिंग फीज लेव्ही होणार. त्याच्यापेक्षा तुम्ही नवीन बिझनेस सुरू करताना प्रोफेशन टॅक्स रजिस्ट्रेशन जरूर घ्या मी म्हणेन. बिकॉज 2,500 रुपये वार्षिक टॅक्स ही अशी फारशी मोठी रक्कम नाही आहे. तुम्ही इझिली मॅनेज करू शकता तुमच्या बिझनेसमध्ये. म्हणून प्रोफेशन टॅक्स रजिस्ट्रेशन मी एक असं रजिस्ट्रेशन म्हणेन की जे खरंच मॅन्डेटरी आहे ते तुम्ही घ्या. आता ह्याच्यात माहिती आहे मी असं बरंच ऑब्झर्व केलं आहे की तुमच्यापैकी बरेचसे काही जण लॉयर्स असतील, ॲडव्होकेट्स असतील, वकील असतील, काही डॉक्टर्स असतील. म्हणजे ही काही अशी प्रोफेशन्स आहेत की जी जर का तुम्ही त्याच्यात तुमची प्रॅक्टिस करायचं ठरवलं तर प्रोफेशन टॅक्स रजिस्ट्रेशन मॅन्डेटरी आहे त्यांना. तर असे जे प्रोफेशनल्स आहेत आपल्या महाराष्ट्रातले, त्यांनी हे जरूर लक्षात ठेवा की तुम्ही जर का तुमची स्वतःची प्रॅक्टिस करत असाल, चार्टर्ड अकाउंटंट्स, ॲडव्होकेट्स, मेडिकल प्रोफेशनल्स, डॉक्टर्स, तर तुम्ही प्रोफेशन टॅक्स रजिस्ट्रेशन जरूर घ्या. बिकॉज ते मॅन्डेटरी आहे. ठीक आहे. सो हे झालं आपलं चौथं रजिस्ट्रेशन किंवा चौथा महत्त्वाचा मुद्दा. ह्या व्यतिरिक्त काय काय मॅन्डेटरी आहे, तर अगदी सोप्या भाषेत म्हणायचं झालं तर या व्यतिरिक्त काहीही मॅन्डेटरी नाही. या व्यतिरिक्त जे काही रजिस्ट्रेशन्स आहेत ते स्पेसिफिक आहेत. म्हणजे मुळात अगदी आपण क्विकली फक्त कुठले आहेत ते डिस्कस करूया, अगदी त्याच्या डिटेलमध्ये जायची गरज नाही. म्हणजे तुम्ही जर का इम्पोर्ट एक्सपोर्ट करत असाल तर तुम्हाला कुठलं रजिस्ट्रेशन मॅन्डेटरी आहे? इम्पोर्ट एक्सपोर्ट कोड. जर का तुम्ही इम्पोर्ट एक्सपोर्ट नाही करणार आहात तुमच्या बिझनेसमध्ये तर तुम्हाला IEC कोड किंवा इम्पोर्ट एक्सपोर्ट कोडची गरज नाही. दुसरं एक रजिस्ट्रेशन आहे जे युजली लोक घेतात, ते म्हणजे गुमास्ता किंवा शॉप अँड एस्टॅब्लिशमेंट रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट. आता हे केव्हा मॅन्डेटरी आहे? तर प्रत्येक म्युन्सिपल कॉर्पोरेशनचे काही स्वतःचे रेग्युलेशन्स आहेत आणि तुम्हाला त्या म्युन्सिपॅलिटी म्हणजे त्या सिटीमध्ये, त्या शहरात जर का तुम्हाला बिझनेस करायचा असेल तर जर का ॲज पर दॅट म्युन्सिपॅलिटी रेग्युलेशन्स तुम्हाला शॉप अँड एस्टॅब्लिशमेंट सर्टिफिकेट घेणं गरजेचं आहे, तर तुम्ही रजिस्टर करा. आणि हे रजिस्ट्रेशन घेणंही ॲडवायझेबल आहे. बिकॉज ह्याच्यात एकदा रजिस्ट्रेशन घेतलं
की असे तुमचे काही रेग्युलर मंथली कंप्लायन्सेस वगैरे नाही आहे. तुम्हाला एकदा वन टाईम रजिस्ट्रेशन घेऊन ठेवायचं आहे, दॅट्स इट. आता अजून कुठलं रजिस्ट्रेशन आहे, तर दुसरं एक रजिस्ट्रेशन आहे एक लघु उद्योगाचं, एक MSME किंवा उद्यम रजिस्ट्रेशन म्हणतात याला. आता हे पण एक सिंगल वन टाईम रजिस्ट्रेशन आहे जे मॅन्डेटरी नाही आहे, पण मी ॲडवाईस करेन की ते तुम्ही घ्या, कारण की ह्याचे काही फायदे आहेत. आता उद्यम रजिस्ट्रेशन म्हणजे काय, तर सरकारद्वारे लघु उद्योजकांना काही फॅसिलिटीज दिल्या जातात, काही कायद्यातील तरतुदी आहेत की ज्या त्यांच्यासाठी सोयीस्कर आहेत, काही कन्सेशनल रेटचे लोन्स आहेत, फॉर एक्झाम्पल मुद्रा लोन आहे. तर हे जे ह्या काही सरकारच्या काही स्कीम्स आहेत, काही हे फायदे आहेत, तरतुदी आहेत, ह्याचा जर का आपल्याला फायदा करून घ्यायचा असेल तर आपल्याला उद्यम रजिस्ट्रेशन घेणं गरजेचं आहे. सो उद्यम रजिस्ट्रेशन पण अगदी सोपं रजिस्ट्रेशन आहे जे होऊ शकतं, आणि जे तुम्ही जर का घेतलात तर तुम्हाला काही फायदे होऊ शकतात आणि त्याच्याशी रिलेटेड असं नुकसान काही नाही, कुठले कंप्लायन्सेस नाही आहेत किंवा एखादा रेग्युलर बेसिसवरती कुठला कंप्लायन्स कॉस्ट नाही आहे. म्हणून उद्यम रजिस्ट्रेशन इज समथिंग जे मी तुम्हाला सांगेन की ते तुम्ही घ्या. आता या व्यतिरिक्त असं जनरल असे कुठले रजिस्ट्रेशन नाही आहेत, असे काही स्पेसिफिक रजिस्ट्रेशन्स आहेत. म्हणजे तुम्ही फार्मास्युटिकल सेक्टरमध्ये जर का काही बिझनेस करायचं ठरवत असाल तर फार्मा सेक्टर रिलेटेड लायसन्सेस आहेत, रजिस्ट्रेशन्स आहेत. तुम्ही हेल्थकेअर रिलेटेड काही करायचा विचार करत असाल तर त्याचे काही वेगळे रजिस्ट्रेशन्स आहेत, किंवा काही कॉस्मेटिक प्रोडक्ट्स असतील तर त्याचे रजिस्ट्रेशन्स आहेत. तर हे सगळ्या स्पेसिफिक गोष्टी आहेत. पण असं काही जनरल जर का तुमचा बिझनेस असेल साधा सोपा, तर तुम्हाला आपण ह्या आधी डिस्कस केलेल्या रजिस्ट्रेशन्स व्यतिरिक्त दुसऱ्या कुठल्या अजून कंप्लायन्सची किंवा रजिस्ट्रेशनची गरज तशी नाही आहे. आणि या व्यतिरिक्त अर्थातच तुम्ही इंडिव्हिज्युअल देखील सॅलरीड लोक इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करता, तसंच बिझनेसमध्ये बिझनेस रिटर्न फाईल करायला लागतं सेम पॅनच्या अंडर. तर या व्यतिरिक्त असं काही नाही आहे. पण तरीही तुम्हाला तुमच्यापैकी कोणालाही की नवीन उद्योग सुरू करण्यासाठी, नवीन बिझनेस सुरू करताना काही मदत लागली, काही गायडन्स लागला, तर प्लीज या व्हिडिओला कमेंट करा. मला लिंक्डइन किंवा ट्विटरवरती तुम्ही डायरेक्टली मेसेज करू शकता, माझ्या ईमेल ID वरती ईमेल करू शकता. आय विल बी मोर दॅन हॅप्पी की अगदी आपल्या महाराष्ट्रातील सर्व मराठी तरुणांना काहीही नवीन बिझनेस सुरू करताना गायडन्स किंवा कन्सल्टन्सी लागली तर मी आणि माझी पूर्ण टीम तुम्हाला मदत करायला अगदी रेडी आहोत, आणि विल बी मोर दॅन हॅपी. म्हणजे आम्हाला अगदीच खरंच फार आनंद होईल की तुम्हाला त्या सगळ्या गोष्टींमध्ये मदत करायला. आणि वी होप की हा व्हिडिओ बघून तुम्ही तुमच्या बिझनेसच्या दृष्टीने अजून काही क्लॅरिटी तुम्हाला मिळाली असेल, आणि तुमच्यापैकी बरेच मराठी तरुण किंवा मराठी मंडळी स्वतःचे उद्योग करतील, स्वतःचा बिझनेस करतील. अँड विश यू ऑल द बेस्ट. आणि येस, प्लीज डू सबस्क्राईब, चॅनलला सबस्क्राईब करत राहा. असा कंटेंट आपल्या सगळ्या मराठी बांधवांसाठी आम्ही शेअर करत राहू. प्लीज डू सबस्क्राईब अँड स्टे कनेक्टेड. थँक्यू. धन्यवाद.